तर मंडळी आम्ही पापड करायला निघालो परभणीला. त्या पाय रेल्वे पटरी दिसत असेल, रेल्वे पटरीच्या बाजूने आमचा रिक्षा चालला होता. मग थोडीशी शूट घेतली. इथं आल्याच्या नंतर आमच्या अगोदर 2-3 नंबर लागलेले होते, तर त्यांचे पापड करणं चालू होते इकडं पा. तर चला म्हणलं आम्ही बसल्या बसल्या एकमेकाचे पापडाचे प्लेटाने टाकून फॅन खाली ठेवतात प्लेटाने. थोडंसं 5 मिनटं हडकले की खाली आपल्या कपड्यावर टाकतात आणि त्या पाय प्लेटा बाजूला. आणि मग एकमेकाला आम्ही मदत करू लागलो. त्या पापड्या हे सगळ्या एकमेकाचे पापड असे चांगले व्यवस्थित 5च मिनटं ठेवायचे की लगेच एकावर एक ठेवून प्रत्येकाचे डब्याने भरून ठेवू लागलो. तर मी बसल्या बसल्या पापड गोळा करू लागले. तर कारण आम्ही 3-4 जणी सोबत होतो, तर एकमेकीचं साईनं मदत करू लागलो. तर पाही तिथं ते 4-5 जणं तिथं मदतीला होते सगळे. तर म्हणलं चला मग तिथं आम्ही थोडासा शूट घेतला पापडचा. तर त्यात एक ताई हाय करू लागले आम्ही शूट घेताना. तर मग सगळ्याचं झालं. माझ्या अगोदर 2-3 नंबर होते आणि त्यानंतर माझा नंबर लागला. मग मी म्हणलं बाबा तुम्हीच माझे पापड पण थोडे सुकवा ठेवा, फक्त मी जागेवर बसल्या बसल्या गोळा करते. तर सगळ्यांनी मला मदत केली. त्यानंतर पापड घेऊन घरी आलो. घरी आल्यानंतर एक 5-10 मिनिटं आम्ही फॅन खाली पापड ठेवले. थोडेसे जास्त उन्हाला पण नाही ठेवायचे, तुकडे पडतात. आणि डब्यामध्ये एक व्यवस्थित लावून ठेवले. तर चला तर म्हणजे भरपूर सारे मी 7-8 किलोचे पापड करून आणलेले. चला कसं वाटलं आजचा मिनी ब्लॉग, आवडला जरूर कमेंट करा. चला तर रामकृष्ण हरी.